हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्कॉलरली. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे गणित आणि गणितामध्ये आज आपण शिकणार आहोत भूमितीतील मूलभूत संबोध. भूमितीतील मूलभूत संबोध अर्थात भूमितीतील मूलभूत आकार. चला तर मग पाहूयात याविषयी सविस्तर माहिती. भूमितीतील पहिला मूलभूत संबोध जो आहे तो आहे बिंदू. बिंदू कशाला म्हणायचं? तुमच्याकडे पेन्सिल असेल पण पेन्सिलला चांगलं टोक असायला पाहिजे. त्या पेन्सिलचं टोक ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पेपरवर ठेवाल या पद्धतीनं, त्यावेळेला आपल्याला जो आकार मिळतो त्या आकाराला भूमितीच्या भाषेमध्ये बिंदू असं म्हणतात. पेन्सिलचे टोक पेपरवर टेकवल्यानंतर जो आकार मिळतो त्यास बिंदू असे म्हणतात. याप्रमाणे फक्त अट काय आहे, पेन्सिलला टोक असावं. कधी कधी आपण काय करतो, या पद्धतीनं मोठ्या बिंदू द्यायचा प्रयत्न करतो तर हा बिंदू होत नाही, तो बिंदूंचा संच होतो. म्हणून टोक महत्त्वाचा आहे. पेन्सिलच्या टोकानं पेपरवर काढलेला आकार म्हणजे बिंदू. मग ह्या बिंदूला आपण वाचायचं कसं, की कोणता बिंदू आहे याला कसं ओळखायचं? आपण याला नाव देऊ शकतो. तुम्ही इंग्रजी मुळाक्षरांनी त्याला ओळखू शकता. जसं की या बिंदूला मी नाव दिलं आहे ए. बिंदू ए असं त्याचं वाचन करू शकतो. बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी. याप्रमाणे तुम्ही आपल्या मुळाक्षरांपैकी कुठलंही अक्षर त्या बिंदूसाठी घेऊ शकता. यानंतर दुसरा जो आपला मूलभूत संबोध किंवा मूलभूत आकार आहे तो आहे रेषा. रेषा कशाला म्हणायचं? या ठिकाणी रेषा आपण बघूयात. व्याख्या आहे इथे अनेक बिंदूंचा संच जो दोन्ही बाजूंनी अमर्याद वाढत जातो त्याला रेषा असे म्हणतात. ही झाली व्याख्या. पण रेषा समजून घ्यावी लागेल आपल्याला. एक साधी मी इथे या ठिकाणी रेघ मारतीये. तुमच्याकडे पट्टी असेल तुम्ही पट्टी आणि पेन्सिलचा वापर करा. या ठिकाणी एक रेष आपल्याला दिसतेय, रेघा आपण म्हणूयात. या ठिकाणी नाव देते मी त्याला. दोन बिंदू कुठले पण मी घेतेय, पी आणि क्यू अशी नावं दिली. पी आणि क्यू हे बिंदू असणारी ही एक रेघ आहे. जर मी असं ठरवलं क्यू बिंदूच्या पुढे ही रेघ मला अशीच लांब वाढवत न्यायची. आता इथे काय झालंय बघा, तुम्हाला दोन्ही टोकाला काय दिसतात, इथे बाणाची टोकं दिसत आहेत. या बाणाच्या टोकांचा अर्थ असा होतो की क्यू बिंदूच्या पुढे ही रेघ जी आहे ही मी कितीही वाढवू शकते, किंवा पी बिंदूच्या अलीकडे सुद्धा बाणाचं टोक आहे, या पी बिंदूच्या अलीकडे सुद्धा मी ही रेघ कितीही वाढवू शकते. अशा प्रकारचा हा जो बिंदूंचा संच आहे जो दोन्हीही बाजूंनी अमर्याद वाढत जातो. अमर्याद म्हणजे लिमिटलेस, कितीही लांब तुम्ही वाढवू शकता. अशा बिंदूच्या संचाला आपण रेषा असे म्हणतो. या ठिकाणी या रेषेलाही आपण नाव देऊ शकतो. साधारणपणे हे दोन बिंदू जर आपण घेतलेत यावरती तर याचंच नाव आपण रेषा पी क्यू असं करू शकतो. कुठलेही दोन बिंदू त्या रेषेवरचे माहीत असतील तर आपण त्या रेषेला नाव देऊ शकतो रेषा पी क्यू, किंवा इंग्रजी कर्सिव्ह लेटर्समध्ये सुद्धा रेषेला नाव द्यायची पद्धत आहे. रेषा पी क्यू म्हणू शकता, किंवा या ठिकाणी फक्त एल हे अक्षर दिले तर रेषा एल असाही तुम्ही त्याचं वाचन करू शकता. ही झाली रेषा. यानंतर पुढचा किंवा तिसरा भौमितिक आकार आहे रेषाखंड. रेषाखंड म्हणजे काय पाहूयात. यानंतर पुढचा जो भौमितिक आकार आहे तो आहे रेषाखंड. रेषाखंड म्हणजे काय? रेषाखंड म्हणजे रेषेचा एक तुकडा. आता मगाशी आपण रेषा म्हणजे काय हे पाहिलं, त्या ठिकाणी हीच आकृती परत एकदा बघूयात आपण. इथे आपल्याला आकृतीमध्ये रेषा पी क्यू दिसतीये. आपण काय करूयात, यातला काही भाग फक्त घेऊयात. रेषेतला फक्त काय केला मी, एवढाच भाग घेतला. पी बिंदूपासून क्यू बिंदूपर्यंत. पी बिंदूपासून क्यू बिंदूपर्यंतचा हा जो भाग आहे किंवा हा जो तुकडा आहे तो खरं तर रेषेचाच एक भाग आहे. पण रेषेमध्ये आणि या तुकड्यामध्ये काय फरक आहे, तर जसं रेषेमध्ये आपल्याला दोन्ही बाजूंनाही बाणाची टोकं होती ती इथं दिसणार नाहीत,
इथे फक्त बिंदू P आणि बिंदू Q दिसतील आपल्याला आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना किंवा ह्या दोन्ही टोकांना कुठेही बाणाची खूण नाही आहे। याचा अर्थ असा होतो की बिंदूंचा हा जो संच आहे हा आपल्याला कुठल्याही दिशेनं वाढवता येत नाही, एक्सटेंड करता येत नाही। व्याख्या आपल्याला काय सांगते, अनेक बिंदूंचा संच ज्याची लांबी कोणत्याही बाजूने वाढवता येत नाही। PQ याचं वाचन आपण रेषाखंड PQ असं करू शकतो किंवा रेख PQ असंही करू शकतो। PQ हा एवढाच तुकडा जो आहे ह्या रेषेवरचा, रेघेवरचा हा एवढासा तुकडा म्हणजे रेषाखंड। रेषाखंडाला त्याची लांबी, तुम्हाला परीक्षेमध्ये ज्यावेळेला रेषाखंड काढा असं सांगतात त्यावेळेला त्याची लांबी पण सांगितली जाते की साधारण 5 सेंटीमीटरचा रेषाखंड काढा, 3 सेंटीमीटरचा रेषाखंड काढा। मग त्यावेळेला आपल्याला काय करायचं असतं, आपल्याकडे जी पट्टी असते कंपासमध्ये त्या पट्टीचा आणि पेन्सिलचा उपयोग करून तितकीच लांबी त्यामध्ये घेऊन आपल्याला तो रेषाखंड काढायचा असतो। अशा पद्धतीने हा झाला रेषाखंड। रेषाखंड नंतर आपल्याला बघायचा आहे पुढचा जो आकार आहे तो आहे किरण। किरण म्हणजे काय पाहूयात। पुढचा भौमितिक आकार आहे किरण। किरण या ठिकाणी ही आकृती जी आहे या ठिकाणी किरणाची आहे। तुम्ही सूर्याचं चित्र काढता, सूर्याची किरणं आपण कशी दाखवतो, सूर्यापासून निघून ती सरळ रेषेने निघून जातात किंवा त्यांच्या एकाच बाजूला आपण बाणाचं टोक काढतो। बॅटरी आहे, टॉर्च म्हणतो आपण। टॉर्चचा प्रकाश सुद्धा बघा, अंधारामध्ये ज्यावेळेस तुम्ही टॉर्च ऑन करता एका सरळ रेषेमध्ये आपल्याला प्रकाश गेलेला दिसतो। तशाच प्रकारच्या काहीशी आकृती इथे दिसते आपल्याला। A या बिंदूपासून निघून सरळ गेलेला आपल्याला दिसतोय। B बिंदूच्या पुढेही तो कितीही दूरपर्यंत जाऊ शकतो कारण या ठिकाणी बाणाचं टोक तुम्हाला दिसेल। दुसऱ्या आकृतीमध्ये C या बिंदूपासून निघालेला आहे आणि D या बिंदूच्या पुढे तो कितीही दूरपर्यंत आपल्याला सरळ रेषेमध्ये वाढवता येतो। तर ही आकृती किरणाची आहे। किरण म्हणजे काय, अनेक बिंदूंचा संच जो कोणत्याही एकाच दिशेने वाढवता येतो त्याला किरण असे म्हणतात। मग आता या ठिकाणी ह्या दिशेने दाखवलाय, बाणाचं टोक ज्या बाजूला असेल त्या दिशेने तुम्ही तो किरण कितीही दूरपर्यंत वाढवत नेऊ शकता। याचं वाचन कसं करायचं, तर या ठिकाणी ज्या बिंदूपासून तो सुरू झालेला आहे त्या बिंदूचं नाव आपल्याला आधी लिहावं लागेल। वाचन करत असताना किरण, पहिल्या आकृतीसाठी A या बिंदूचं आधी नाव घ्यायचं, किरण AB या पद्धतीनं। दुसऱ्या आकृतीसाठी किरण CD, C या बिंदूपासून निघालेला आहे आणि D बिंदूच्या दिशेने तो पुढे चाललेला आहे म्हणून किरण CD। किरणाचं नाव लिहित असताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्या बिंदूपासून तो सुरू झालेला आहे त्या बिंदूचं नाव आपल्याला त्या ठिकाणी आधी लिहावं लागेल। विद्यार्थी मित्रांनो, यातलाच पुढचा जो घटक आहे तो आहे एका बिंदूतून जाणाऱ्या रेषा आणि 2 बिंदूतून जाणाऱ्या रेषा। आपण बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण हे सगळे पाहिले। आता जर आपण एक कल्पना करूयात की एक बिंदू आपण काढला, इथे बिंदू A असं नाव दिलं मी त्याला। हा A हा बिंदू जो आहे, A या बिंदूमधून किती रेषा जात असतील आपण प्रयोग करून बघूयात। हा बिंदू फक्त त्या रेषेवर आला पाहिजे अशी अट आहे। ही एक रेष गेली, दुसरी रेष गेली, तिसरी पण गेली, चौथी पण रेषा गेली। किती रेषा दिसतात बघा आपल्याला या ठिकाणी 4 रेषा आहेत। पण अशा कितीही रेषा तुम्ही या बिंदूतून जाणाऱ्या काढू शकता। हवं तर तुम्ही स्वतः प्रयोग करून पाहू शकता। याच्यामध्ये आणखी इथून जाणारी रेषा काढू शकता, इकडे जाणारी, इथून इथे जाणारी। थोडक्यात काय आहे तर ज्या वेळेला तुम्ही एक बिंदूतून जाणाऱ्या रेषा काढत असता त्यावेळेला एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा तुम्ही काढू शकता, अगणित रेषा काढू शकता। रिकाम्या जागेसाठी हा प्रश्न येतो आपल्याला, एका बिंदूतून
डॅश डॅश किंवा टिंबटिंब रेषा काढता येतात? तर एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. असंख्य मोजता येणार नाहीत इतक्या, या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे. आता प्रश्न आहे, दोन बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येत असतील? एका बिंदूतून जर इतक्या रेषा जात आहेत तर दोन बिंदूतून किती रेषा जात असतील? पाहूयात आपण आता हा प्रयोग करून. दोन बिंदू काढायचे आहेत. समजा एक बिंदू या ठिकाणी घेतलाय डी बिंदू, आणि इथेच एक दुसरा बिंदू आपण घेऊयात ई हा बिंदू. डी आणि ई असे दोन बिंदू घेतलेत. ह्या दोन बिंदूतून जाणारी रेषा आपल्याला पाहिजे. स्वतंत्र डी मधून काढायच्या असतात तर अनेक रेषा काढता आल्या असत्या. स्वतंत्र ई बिंदूतून काढायच्या असतात तर अनेक रेषा काढता आल्या असत्या. आपल्याला काय हवंय? डी आणि ई ह्या दोन्ही बिंदूतून जाणाऱ्या रेषा काढायच्या आहेत. या ठिकाणी ही एक रेष गेली जिच्यामध्ये डी आणि ई हे दोन्ही बिंदू ज्या रेषेवर आहेत. आता दुसरी रेषा आपण जर काढायचा प्रयत्न केला तर एकतर डी या बिंदूतून ती जाईल किंवा ई हा बिंदू त्या रेषेवर असेल. पण डी आणि ई हे दोन्ही बिंदू एकाच रेषेवर आपल्याला काढायचे असतील तर अशी फक्त एक आणि एकच रेषा आपल्याला काढता येते. म्हणून दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येते. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. दोन बिंदूतून एकच रेषा जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की एका बिंदूतून असंख्य रेषा जातात. तर इथे एक आकृती आपल्याला दिसेल. या ठिकाणी बिंदू पी आहे. पी या बिंदूमधून ह्या रेषा गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. जर आपण रेषांना नावं दिली, समजा ही आहे रेषा एल, एम, एन आणि ओ. ओ हे नाव देऊयात. एल, एम, एन, ओ या चारही रेषा या ठिकाणी बिंदू पी मधून गेलेल्या आपल्याला दिसत आहेत. थोडक्यात काय की ह्या सगळ्या रेषा पी हा बिंदू जो आहे हा यांचा छेदन बिंदू आहे. ज्या वेळेला एकाच बिंदूमधून अशा असंख्य रेषा जातात त्या रेषांना त्या ठिकाणी आपण म्हणतो एक संपाती रेषा. एकाच बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतील तर त्यांना एक संपाती रेषा असं म्हणतात. आकृतीमध्ये रेषा एल, एम, एन आणि ओ ह्या चारही रेषा पी ह्या एकाच बिंदूतून गेलेल्या आहेत. आणि ह्या एकसंपाती रेषांचा जो छेदन बिंदू असतो, ज्या बिंदूतून त्या जातात, तो छेदन बिंदू जो असतो त्या छेदन बिंदूला त्या ठिकाणी संपात बिंदू असं म्हणतात. आकृतीमध्ये बिंदू पी हा जो आहे या चारही रेषांचा संपात बिंदू आहे, कारण बिंदू पी मधून ह्या चारही रेषा जातात. तर या पद्धतीनं एकसंपाती रेषेवर पण प्रश्न येतो, त्यावेळेला या पद्धतीनं आकृती काढून तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण लिहायचं असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे एक रेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू. एक रेषीय बिंदू म्हणजे काय? आपण बघितलं दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा आपण काढू शकतो. आता समजा इथे काही बिंदू आपण घेऊयात. बिंदू ए, बी. याच रेषेवर असणारा एखादा तिसरा बिंदू जर मी घेतला सी, वरती एक बिंदू घेऊया डी. तर यामध्ये बिंदू ए, बी आणि सी ह्या तिन्ही बिंदूंमधून ही एकच रेषा गेलेली आहे आणि बिंदू डी जो आहे तो मात्र ह्या रेषेच्या बाहेर आपल्याला दिसतोय. दोन पेक्षा अधिक बिंदूतून जेव्हा एकच रेषा जाते तेव्हा त्या बिंदूंना आपण एक रेषीय बिंदू असे म्हणतो. या ठिकाणी आकृतीमध्ये बिंदू ए, बी आणि सी हे एक रेषीय बिंदू आहेत, कारण त्यांच्यातून जाणारी एक आणि एकच रेषा आपल्याला दिसतीये. बिंदू डी हा रेषेबाहेरचा बिंदू आहे. नैक रेषीय बिंदू म्हणजे काय? जे बिंदू एक रेषीय नाहीत त्यांना आपण नैक रेषीय म्हणू शकतो. नैक रेषीय म्हणजे न एक रेषीय.
आता इथे पण एक रेषा मी काढलेली आहे. आपल्याला नैक रेषीय बिंदू बघायचे. जसं मगाशी बघितलं आपण, बिंदू ए, इथे बिंदू बी, कुठेतरी सी, वरती डी. या आकृतीमध्ये बिंदू ए आणि बी यांच्यातून जाणारी ही एक रेषा आहे, पण बिंदू सी आणि डी जे आहेत ते मात्र या रेषेच्या बाहेर आहेत. म्हणून आपण ह्या बिंदूंना एक रेषीय नाही म्हणू शकत. सी आणि डी हे बिंदू या रेषेवर मुळातच नाहीयेत, रेषा ए बी वरती नाहीयेत, म्हणून ते काय झाले, नैक रेषीय बिंदू झाले. जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना आपण नैक रेषीय बिंदू असे म्हणतो. ही झाली त्याची नैक रेषीय बिंदूंची व्याख्या. अगदी समजायला सोपं आहे. एका रेषेत मध्ये हे बिंदू नाहीत किंवा एका रेषेवर नाहीत, त्या बिंदूंना आपण नैक रेषीय बिंदू असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे प्रतल. ज्या आकृत्यांचे पृष्ठभाग सपाट असतात ते सपाट पृष्ठभाग हे प्रतलाचा एक भाग असतात. प्रतल म्हणजे सपाट असा पृष्ठभाग. या ठिकाणी आकृती बघा, एक सपाट पृष्ठभाग आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूया. सपाट आकृती आहे, सपाट पृष्ठभाग आहे. याला मी नाव देऊ शकते एच. आकृतीमध्ये दाखवलेला जो पृष्ठभाग आहे त्याला आपण प्रतल असं म्हणतो. प्रतल म्हणजे काय, तर एक सपाट असा पृष्ठभाग जो सर्व बाजूंनी अमर्याद वाढवू शकतो. आपण सर्व बाजूंनी अमर्याद वाढवता येतो असा सपाट पृष्ठभाग म्हणजे प्रतल. प्रतलाचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. तुम्ही कुठलंही मूळाक्षर घेऊ शकता. मी एच हे घेतलेलं आहे. या आकृतीमध्ये प्रतल एच दाखवलेले आहे. सपाट असा पृष्ठभाग जो सर्व बाजूंनी अमर्याद वाढवता येतो. त्याचं नाव प्रतल एच. या पद्धतीने आपण त्याचं वाचन करू शकतो. यानंतर पुढचा घटक आहे समांतर रेषा. पुढचा घटक समांतर रेषा. या ठिकाणी आकृतीमध्ये एक प्रतल आहे. एच हे प्रतल आहे असं आपण समजू. एच या प्रतलामध्ये ह्या रेषा आपल्याला दिसत आहेत. तर ही जी पहिली आकृती आहे यामध्ये 2 रेषा तुम्हाला दिसतील. दुसऱ्या आकृतीमध्ये 3 रेषा आहेत. दोन्ही आकृत्यांमध्ये ज्या रेषा दाखवल्यात त्यांच्यामध्ये कुठलाही बिंदू सामायिक नाहीये. म्हणजे कुठल्याही एका बिंदूतून त्या रेषा गेलेल्या नाहीत. असा कुठलाही बिंदू नाही की जो दोन्ही रेषांना सामायिक आहे. अशा एकमेकींना कधीही न छेदणाऱ्या रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणतो. उदाहरण पाहायचं झालं तर तुमच्या खिडकीच्या ज्या कमानी असतील, खिडकीच्या साईड्स असतील किंवा आपल्या भिंतीच्या साईड्स बघा, विरुद्ध बाजूच्या साईड्स बघा, खालची आणि वरची बाजू असेल. हा फळा आहे समजा, ह्याची ही वरची बाजू आणि खालची बाजू आहे किंवा ती बाजू आणि ही बाजू आहे, की ह्या तुम्ही कितीही वाढवल्या तरी त्या सरळ पुढे जातील, पण त्यांच्यामध्ये कुठलाही बिंदू हा सामायिक किंवा कॉमन ज्याला आपण म्हणतो असणार नाही. तुमच्या वहीच्या साईड्स असतील, समोरासमोरच्या कंपासच्या साईड्स असतील, पुस्तकाच्या साईड्स असतील, ही सगळी उदाहरणं समांतर रेषांची आहेत. समांतर रेषा ह्या कधीही एकमेकींना छेदत नाहीत किंवा कुठल्याही बिंदूमध्ये त्या एकमेकींना स्पर्श करत नाहीत. अशा रेषांना आपण भूमितीमध्ये समांतर रेषा असं म्हणतो. समांतर रेषा ह्या एकमेकींना कधीही छेदत नाहीत. याच्या उलट छेदणाऱ्या रेषा असतात. छेदणाऱ्या रेषा याचाच पुढचा भाग आहे. छेदणाऱ्या रेषा याच्या उलट समजा या ठिकाणी हे एक प्रतल आहे असं आपण समजू. प्रतल एच नाव दिले परत एकदा मी, आणि एक रेषा यामध्ये मी घेतली आहे, रेषा एल घेतली आहे. दुसरी एक रेषा मी या ठिकाणी काढणार आहे, रेषा एम. आता रेषा एल आणि रेषा एम ह्या दोघी या एका बिंदूमध्ये एकमेकींना छेदतात किंवा या ठिकाणी हा जर बिंदू मी एन असं नाव दिलं त्याला, तर एन हा जो बिंदू आहे तो एन हा बिंदू रेषा एल वर पण आहे आणि रेषा एम वर पण आहे, म्हणजेच तो त्यांचा सामायिक बिंदू आहे. अशा पद्धतीनं जेव्हा 2 रेषांमध्ये हा एखादा बिंदू सामायिक असतो किंवा एखाद्या बिंदूत 2 रेषा एकमेकींना
छेदतात त्यांना आपण काय म्हणतो, छेदणाऱ्या रेषा असं म्हणतो. त्यांच्यामध्ये तो एक बिंदू काय असतो, कॉमन असतो, ज्या बिंदूत त्या एकमेकींना छेदतात आणि त्याला छेदनबिंदू असंही म्हणतात. त्या रेषांचा छेदनबिंदू असं आपण त्याला म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण भूमितीमध्ये असणारे जे मूलभूत संबोध आहेत ते सगळे पाहिले. बिंदूपासून आपण सुरुवात केली आणि छेदणाऱ्या रेषांपर्यंत आपण येऊन पोहोचलो. या घटकाचा तुम्ही सराव घरी करायचा आहे म्हणजे तुमच्या हे व्यवस्थित लक्षात राहतील. त्याचप्रमाणे यानंतरचा येणारा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण त्यामध्ये आपण काय करणार आहोत, या पाठावर असणारा सराव संच जो आहे त्याचा अभ्यास, त्याच्यावर चर्चा आपण करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि येणारे पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली एनहान्स द लर्निंग या चॅनलला. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.